शेतकरी बांधवांनो, खरीप हंगामातील सोयाबीन कापणी झाल्याच्या नंतर त्याचे तयार केलेले सरी वरंबे तसेच ठेवून रब्बी हंगामातला गहू लागवड केलेली आणि इथं ठिबक सिंचनाचा अवलंब केलेला, तर रब्बी हंगामातल्या पिकाची लागवड करण्याच्या आधी जी काय आपण तण व्यवस्थापनासाठी पाळी घालतो, पंजी करतो, रोटर करतात काही शेतकरी, ह्याच्यासाठी जी काही 1000-1500 रुपये एकरी खर्च होतो आपला, तो ह्याच्यामध्ये बचत होते. दुसरा विषय ह्याच्यामध्ये आणखीन महत्त्वाचा, इथं बघा सगळं म्हणजे जुन्या सोयाबीनचे अवशेष इथंच आहेत. आता हा जो काही गहू आहे त्याचे अवशेष इथंच आहेत. दुसरा विषय, आता खरीप हंगामामध्ये पुढच्या 2024च्या पाऊस पडायला चालू झाल्याच्या नंतर जमीन ओलसर झाली, इथं ह्याच्यावर जे आहे ते आपण टोकन पद्धतीनं परत सोयाबीनची जी आहे ते लागवड करू शकतो. आणि मग त्याच्यामुळं उन्हाळी कामं जी काय आपण मशागतीची करतो त्याच्यावर जी काय आपला एक किमान 4 ते 5 हजार रुपये खर्च होते, तर ते खर्च जे आहे ते आपण इथं बचत आपण करू शकतो. आणि दुसरा विषय, हे सगळे जे काही काडी कसपट इथंच कुजणार आहेत, हे कुजण्यासाठी जी काही सूक्ष्म जीवाणूंचे कार्य राहते तर ते इथं सतत अविरत चालू राहणार आहे. आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ॲसिड, ह्युमिक ॲसिड आणि इतर जे काही हे आहे तर हे सुद्धा इथं रिलीज होणार आहे. आणि त्याच्यामुळं जमिनीची जी आहे ती सुपीकता इथं वाढणार आहे. ह्या ज्या काही पिकांचे मुळ्या आहेत तर त्या तशाच खाली जमिनीमध्ये कुजल्यामुळं जमीन पोरोसिटी जास्त येणार आहे जमिनीला, किंवा जमीन जी आहे ते सच्छिद्र जास्त होऊन मोठ्या प्रमाणामध्ये पाणीसुद्धा जे आहे ते इथं आपलं बचत होणार आहे.